नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने बनणारी कुरकुरीत आळूवडी. तर त्यासाठी मी इथे 5 मध्यम आकाराची आळूची पाने घेतली आहेत आणि त्यांना पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सर्व पानांचे जे पाठीमागचं देठ असतं ते कापून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण सर्व पानांची देठं काढून घेणार आहोत आणि त्यांना साईजप्रमाणे अरेंज करून घेणार आहोत. ही आळूवडी आपण जी बनवणार आहोत ती आपण ही पानं कापून बनवणार आहोत. पानांना एकमेकांवरती ठेवून व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे फोल्ड करायचं आहे आणि त्यांना बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. आता ही चिरलेली पानं आपण एका साईडला ठेवायची आणि एका लहान मिक्सर भांड्यामध्ये आपण घ्यायची कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि 1 छोटा चमचा जिरे आणि मीठही. मीठ इथे दिसलं नाही आहे कारण ते शूट नाही झालं, पण आपण मीठ पण टाकायचं आहे. नंतर हा मसाला आपण वाटून घ्यायचा आहे, साईडला ठेवायचा आहे. नंतर एका भांड्यामध्ये आपण अर्धा वाटी बेसन पीठ घेतलं आहे, 1 छोटा चमचा ओवा घेतला आहे. ओव्याला हातावरती थोडंसं पिसून टाकायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा तीळ टाकायचे, पांढरे तीळ, आणि ही जी वाटलेली पेस्ट आहे ती टाकायची आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार घेऊ शकता आणि जेव्हा आपलं हे बॅटर बनून रेडी होईल तेव्हा तुम्ही एकदा मीठ परत एकदा टेस्ट करून घ्या. जर तुम्हाला वाटलं कमी आहे तर तुम्ही अजून टाकू शकता. आता ह्या पिठामध्ये आपण टाकलेली आहेत जी आळूची पानं आपण चिरून ठेवली होती आणि ज्या भांड्यात आपण मसाला वाटला होता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण हे पीठ बनवून घ्यायचं आहे. ह्याचबरोबर आपण 1 चमचा तांदळाचं पीठही याच्यामध्ये टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळं आळूवडी आपली कुरकुरीत बनते. पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत. तुम्ही चिंचेचा कोळही वापरू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं की बॅटर खूप पातळ आहे तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. आता आपण स्टीलच्या चाळणीला तेल लावून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला आळूवडी उकडवायची आहे. आपण हे जे पीठ भिजवलेलं आहे ते आता आपण चाळणीमध्ये ठेवायचं आहे आणि त्याला चाळणीमध्येच ठेवून गोलाकार शेप द्यायचा आहे. इथे माझ्याकडनं ते पहिले जे केले ते रेकॉर्ड नाही झाले म्हणून हे शेवटी जे थोडंसं पीठ आहे त्याचं मी करून दाखवते आहे. आळूवडी उकडण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यावरती आपली ही चाळणी ठेवायची आणि त्याला झाकून साधारण 10 ते 12 मिनटं मध्यम आचेवरती याला शिजवून घ्यायचं आहे. आपली आळूवडी शिजली की नाही हे बघण्यासाठी आपण त्याच्यामध्ये चाकू घालून बघायचं आहे. जर चाकू तुमचा स्वच्छ बाहेर आला तर समजायचं आळूवडी आपली व्यवस्थित आतमधून शिजली गेली आहे. नंतर आपण आळूवडीला पूर्णपणे थंड होऊन देणार आहोत आणि नंतर त्याचे असे तुकडे कट करायचे. आळूवडी तळण्यासाठी आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरमच पाहिजे आपल्याला आणि नंतर त्यामध्ये आपण अर्धा जो बॅच आहे त्याच्या आळूवड्या आपण टाकणार आहोत आणि एक मीडियम टू हाय फ्लेमवर त्यांना आपण तळून घ्यायचं आहे. तळण्यासाठी साधारण 2 ते 3 मिनिटाचा कालावधी लागतो. आळूवडे जेव्हा सोनेरी रंगाच्या होतील तेव्हा त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत.
ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा कशी झाली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.